एफडीएमध्ये तुकाराम मुंढे पॅटर्न, हॉटेल आणि डेअरीवाल्यांमध्ये दहशत, पण हायकोर्टने आणि कर्मचाऱ्यांनी उठवला विरोधाचा आवाज. मित्रांनो, महाराष्ट्रात तुकाराम मुंढे हे नाव प्रशासकीय वर्तुळात आणि जनतेत एक विशिष्ट कडक शिस्तीसाठी ओळखले जाते. ते जिथे जातात तिथे अस्ताव्यस्त झालेली यंत्रणा एका रात्रीत वळणावर येते. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हॉटेल मालक काय करतायत, तर हॉटेलमध्ये ग्राहक किती आलेत यापेक्षा किचनमध्ये कुठे उंदीर किंवा झुरळ तर फिरत नाही ना, याचा शोध आधी घेत आहेत. किचन स्टाफपेक्षा सफाई कर्मचारी सध्या हॉटेलमध्ये जास्त ओव्हरटाईम करताना दिसत आहेत. इतकेच नाही तर दुधात भेसळ म्हणजे काय असतं, असा प्रश्न आता दूध डेअरीवाले स्वतःलाच विचारायला लागले आहेत. कारण तुकाराम मुंढे जर तपासणीला आले तर क्षणात दूध का दूध और पाणी का पाणी होणार याची धास्ती संपूर्ण व्यापारी वर्गात पसरली आहे. अन्न आणि औषध प्रशासनचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यापासून गेल्या 2 महिन्यात तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात अशी काही धडक कारवाई सुरू केली आहे की अगदी छोट्या पानटपऱ्यांपासून ते 5 स्टार हॉटेल्स आणि मोठ्या दूध डेअऱ्यांना एफडीएने थेट टाळे ठोकले आहेत. शाळा आणि कॉलेजच्या आवारात जंक फूड, उघड्यावरील वडापाव, आईस्क्रीम आणि चॉकलेट्स विकणाऱ्यांवरही एफडीएने बंदी घातली आहे. जनतेतून हा मुंढे साहेबांचा खरा धडाकेबाज पॅटर्न असे म्हणत कौतुक होत असतानाच मुंबई उच्च न्यायालयाने मात्र मुंढेंच्या या कारवाईच्या पद्धतीवरच अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोर्टाने विचारले आहे की एफडीएची ही धडक कारवाई फक्त खासगी आस्थापनांवरच का, सरकारी कॅन्टीन आणि रुग्णालयांवरही का नाही? तर दुसऱ्या बाजूला खुद्द एफडीएच्याच काही वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी तुकाराम मुंढेंच्या हुकुमशाही कार्यपद्धतीविरोधात थेट शासनाकडे तक्रार दाखल केली आहे. नेमका हा प्रकार काय आहे? एफडीएच्या या धडक कारवाईवर हायकोर्टने कोणते ताशेरे ओढले आहेत आणि स्वतःच्याच कर्मचाऱ्यांनी मुंढेंच्या विरोधात बंड का पुकारले आहेत? या संपूर्ण इनसाईड स्टोरीची सखोल विश्लेषण आज आपण बिटवीन द लाईन्स जाऊन सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र. 2 महिन्यात मुंढे पॅटर्नचा दणका नक्की काय काय कारवाई झाली? तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाची कमान हाती घेतल्यापासून संपूर्ण यंत्रणेला ऑन फिनिक्स मोडवर आणले आहे. गेल्या 60 दिवसात एफडीएने घेतलेल्या आक्रमक निर्णयांमुळे अन्न व औषध क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. 1. हॉटेल्स, बेकरी आणि रेस्टॉरंटवर धाड. अस्वच्छ किचन, शिळे अन्न, उंदीर झुळांचा वावर आणि परवान्यातील त्रुटी आढळल्यास नोटीस न देता थेट स्टॉप वर्कचे आदेश दिले गेले. अनेक नामांकित हॉटेल्सचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले. 2. दूध भेसळीविरोधात झिरो टॉलरन्स. राज्यात पाकिटबंद आणि सुट्ट्या दुधात होणाऱ्या रासायनिक भेसळीवर रोख लावण्यासाठी डेअऱ्यांवर रात्रंदिवस अचानक छापे टाकण्यात आले. हजारो लिटर भेसळयुक्त दूध आणि खवा नष्ट करण्यात आला. 3. शाळा कॉलेजेसच्या आवारात जंक फूड बंदी. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ थांबवण्यासाठी शाळा आणि शाळांच्या 100 मीटर अंतराच्या आवारात तेलकट वडापाव, असुरक्षित आईस्क्रीम, रंगीत चॉकलेट आणि जंक फूड विकण्यावर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. हायकोर्टचा थेट सवाल, कारवाई फक्त खासगी आस्थापनांवरच का? तुकाराम मुंढे यांच्या या मोहिमेला जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळत असताना मुंबई उच्च न्यायालयात एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी एनडीएच्या या एकतर्फी कारवाईवर अत्यंत महत्त्वाचे ताशेरे ओढले. यात कोर्टाचे 3 मुख्य आक्षेप आहेत. 1. सरकारी संस्थांना सूट का? हायकोर्टाने विचारले की अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता फक्त खाजगी हॉटेलमध्येच तपासली जाणार का? सरकारी रुग्णालयातील कॅन्टीन, शासकीय वसतिगृहातील भोजनालये आणि सरकारी कार्यालयांमधील उपहारगृहात काय परिस्थिती आहे? तिथे एनडीएचे अधिकारी जाऊन छापे का टाकत नाहीत? 2. नैसर्गिक न्यायाचे तत्त्व. एखाद्या व्यावसायिकाच्या किचनमध्ये त्रुटी आढळल्यास त्याला ती सुधारण्याची नियमानुसार योग्य वेळ दिली पाहिजे. थेट टाळे ठोकल्यास व्यवसाय उद्ध्वस्त होतात आणि हजारो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. 3. कायद्याची चौकट आणि अतिउत्साह. कारवाई करताना एनडीएच्या अधिकाऱ्यांनी कायद्याने दिलेल्या अधिकारांच्या चौकटीत राहूनच काम केले पाहिजे. प्रसिद्धीसाठी किंवा दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी नियमांचे उल्लंघन होता कामा नये, असा इशारा कोर्टाने दिला आहे. तुकाराम मुंढे जिथे जातात तिथे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद होणे हे नवीन नाही. एफडीएमध्येही आता तोच अंक पाहायला मिळत आहे. एफडीएच्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे आणि नगरविकास विभागाकडे मुंढेंविरोधात लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. मानसिक छळ व अपमानकारक वागणूक, बैठकांमध्ये अधिकाऱ्यांना अपमानास्पद बोलणे आणि अवास्तव टार्गेट देणे, यावर प्रशासनाचे स्पष्टीकरण असे आहे की शिस्त व उत्तरदायित्व.
वर्षानुवर्षे काम न करण्याची सवय झालेल्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावणे गरजेचे आहे. निलंबनाची धमकी, लहान सहान चुकांवरून थेट तडकाफडकी निलंबन किंवा बदल्या करणे. तर यावर स्पष्टीकरण असे आहे की पारदर्शकता, लाचखोरी आणि व्यापाऱ्यांशी असलेले अभद्र युती तोडण्यासाठी कडक पावले आवश्यक. तिसरं, प्रक्रियेचे उल्लंघन. तपासणी करताना FDA नियमावलीतील तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष करणे. यावरील स्पष्टीकरण की लोकांच्या आरोग्याशी खेळ होत असताना तांत्रिक कागदपत्रात वेळ घालवता येत नाही. मित्रांनो, या संपूर्ण विषयाकडे आपण बिटवीन द लाईन्स जाऊन पाहिले तर महाराष्ट्रातील नोकरशाहीचा आणि प्रशासनाचा एक मोठा पॅटर्न समोर येतो. तर जनतेचा कौल असा आहे की सर्वसामान्य माणसाला नेहमीच असा धडाकेबाज अधिकारी आवडतो, जो प्रस्थापित भ्रष्ट यंत्रणेला आणि धनदांडग्यांना धडा शिकवतो. भेसळयुक्त दूध आणि अस्वच्छ अन्न उघड्यावर आणल्याबद्दल तुकाराम मुंढेंना लोकांचा पाठिंबा मिळणे साहजिकच आहे. परंतु दुसरीकडे लोकशाहीत आणि प्रशासनात सिस्टीम आणि नियम नावाची गोष्ट असते. जर प्रक्रियेचे उल्लंघन करून कारवाया केल्या गेल्या तर कोर्टात त्या कारवाया टिकत नाहीत. व्यापाऱ्यांना तात्पुरता फटका बसतो, पण कायदेशीर त्रुटींमुळे ते न्यायालयातून स्टे आणतात. कोणतीही मोठी मोहीम यशस्वी करण्यासाठी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना विश्वास आणि सोबत घेऊन काम करावे लागते. जर संपूर्ण विभागच आयुक्तांच्या विरोधात उभा राहिला तर दीर्घकाळ ही मोहीम चालवणे आव्हानात्मक ठरते. तुकाराम मुंढे यांनी FDAचे आयुक्त म्हणून सूत्री हाती घेतल्यानंतर अन्न सुरक्षेबाबत निर्माण केलेली जनजागृती आणि व्यापाऱ्यांमध्ये बसवलेली शिस्त ही मोठी गोष्ट आहे. यामुळे ग्राहकांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याला नक्कीच संरक्षण मिळाले आहे. परंतु हायकोर्टने लावलेला आरसा आणि कर्मचाऱ्यांनी पुकारलेले बंड हे दर्शवतात की कारवाई ही कायद्याच्या चौकटीत पारदर्शक आणि सर्वसमावेशक असायला हवी. जर FDA खाजगी हॉटेल्सबरोबर सरकारी रुग्णालये आणि मेसचीही तपासणी केली आणि कायदेशीर प्रक्रियेचे पालन करून धडक कारवाई कायम ठेवली तर हा मुंढे पॅटर्न खऱ्या अर्थाने यशस्वी ठरेल. तुम्हाला काय वाटते? तुकाराम मुंढे यांची ही कडक कारवाई योग्य आहे का? की हायकोर्टाने म्हटल्याप्रमाणे सरकारी कॅन्टीनवरही अशीच कारवाई व्हायला हवी? तुमची रोखठोक मते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण व रोखठोक प्रशासकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.